जरांगे पाटील यांनी शेवटचं आंदोलन आर पार की लढाई असं म्हणत पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिलेला आहे। आपल्यासोबत डॉक्टर बबनराव तायवाडे सर आहेत, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष। 29 ऑगस्ट पासून जरांगे पाटील पुन्हा आंदोलनाला बसतायत। मागणी तुमच्या ताटातूनच हवं आहे त्यांना? नाही बघा की मी जे ऐकलेलं आहे आणि वाचलेलं आहे त्यानुसार त्यांची पहिली मागणी जी आहे की ज्या 58 लाख नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे। या 58 लाख नोंदीवर यापूर्वी सुद्धा मी वारंवार वक्तव्य केलेलं आहे आणि पुराव्यासह केलेलं आहे की ह्या 58 लाख नोंदी यांचं आंदोलन सुरू झाल्यानंतरच्या नाही आहेत, तर भारत देश स्वतंत्र झाला तेव्हापासून म्हणजे जवळजवळ 1948 पासून तर आतापर्यंतच्या नोंदी शोधण्यात आल्या होत्या आणि त्या नोंदी 58 लाख निघाल्या होत्या, ज्याच्यामध्ये 38 लाख नोंदी ह्या आमच्या विदर्भातल्या आहे, अमरावती आणि नागपूर विभागातल्या। 10 लाख नोंदी उत्तर महाराष्ट्रामधल्या आहे, जे पिढीजात कुणबी आहेत आणि ऑलरेडी त्यांच्याकडे ओबीसीचे प्रमाणपत्र आहे। त्याच्यामुळे नव्याने कुठले प्रमाणपत्र द्यायचे हा प्रश्न इथे उद्भवित होतो। ज्या आंदोलन सुरू झाल्यानंतर ज्या नोंदी सापडल्या त्याच्यातल्या ज्या पुरावे सरकारला पाहिजेत, वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर जोपर्यंत कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा अशी नोंद नाही आणि ती त्यांच्या वंशावळीनुसार जुळत नाही, तोपर्यंत कोणताही अधिकारी तशा प्रकारचं प्रमाणपत्र देऊ शकत नाही। आणि म्हणून तोच 58 लाखाचा आकडा वारंवार रिपीट करून ही समाजाची दिशाभूल होते आहे। ओबीसी समाजाची दिशाभूल होते आहे आणि मराठा समाजाची सुद्धा दिशाभूल होते आहे। त्याच्यामुळे तो जो आकडा आहे तो वास्तविक नाही। ते आंदोलन करतायत, ओबीसी समाजाची काय भूमिका आहे? वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे? समजा त्यांच्या दबावात येऊन सरकारनं काही निर्णय घेतला तर काय भूमिका असते? नाही, ती ते भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाची सुरुवातीपासून राहिलेली आहे की जर आमच्या आरक्षणावरती कुठे गदा येत असेल, चुकीच्या व्यक्तींना कुणबी जातीची प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकार घेत असेल तर राष्ट्रीय ओबीसी महासंघ ते करू देणार नाही, होऊ देणार नाही। ज्यांच्याकडे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्याकडे तशा प्रकारची नोंद आहे त्यांना प्रमाणपत्र देण्यात येत असेल तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा कधी विरोध राहिलेला नाही। परंतु जे काही सरकारी पुरावे आहेत ते पुरावे नसताना कुणी मागेल त्याला जर कुणब्यांचं म्हणजेच ओबीसीचं प्रमाणपत्र देत असेल तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा त्याला कडाडून विरोध आधीही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार। आम्ही ते कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊ देणार नाही। त्यांचं आंदोलन वेळ प्रसंगी तुमच्या ताटातून देण्याचा निर्णय झाला किंवा तशा प्रकारच्या हालचाली झाल्या तर रस्त्यावर उतरेल ओबीसी समाज? नक्कीच आम्ही तयार आहोत, सक्षम आहोत। आम्ही प्रत्येक वेळेस सांगितलं की आमच्या याच्यावरती गदा येत असेल तर राष्ट्रीय ओबीसी महासंघ हा सक्षम आहे, तयार आहे। किंवाही जर ओबीसीच्या आरक्षणावर गदा येत असेल तर गड्डी बोळ्यातील ओबीसी रस्त्यावरती येईल आणि आपल्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करेल। याकरता आत्ता आमचं 7 ऑगस्ट 2026ला बेंगलोर इथे अधिवेशन आहे। देशभरातनं 10,000पेक्षा जास्त लोक तिथे एकत्रित येतात। त्या ठिकाणी सुद्धा हा निर्णय आमचा होत असतो। त्याच्यामुळे आम्ही तयारीत असतो, नेहमी वेट अँड वॉचच्या भूमिकेत असतो। म्हणजे बेंगलोरच्या आंदोलनात, बेंगलोरच्या महाधिवेशनात पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल जर गरज पडली तर? गरज पडली तर, सध्या मला कुठल्याही प्रकारची गरज वाटत नाही आणि त्याच्यामुळे जर गरज पडली तर 7 ऑगस्ट नाही ना, त्या दिवशी जेव्हा सरकार अशा प्रकारचा निर्णय घेण्याच्या मानसिकतेमध्ये आहे, तयारीत आहे, हे ज्या दिवशी आमच्या लक्षात येईल त्या दिवशी 2 दिवसामध्ये आम्ही आंदोलन उभं करू एवढी आमची संघटना आज सक्षम झालेली आहे। सर, त्यांनी म्हटलं की ओबीसी महामंडळासारखं, ओबीसी मंत्रालयासारखं मराठा समाजासाठी एक वेगळं मंत्रालय, तो सरकारचा निर्णय, त्याच्यावरती मी कुठलीही कॉमेंट करणार नाही। कोणाला मंत्रालय द्यायचं, कुठलं मंत्रालय द्यावं, सरकारचं आहे। त्याच्यामुळे दिलं तर आमचा त्याला काही विरोध राहणार नाही, कारण आमचं ओबीसी मंत्रालय कार्यरत आहे। त्या मंत्रालयाच्या माध्यमातून विद्यार्थी आणि युवकांना चांगल्या प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहे। हैदराबाद गॅझेटियरनुसार प्रमाणपत्र द्यावे म्हटलेले। हैदराबाद गॅझेटियरनुसार मी वारंवार, जेव्हा हैदराबाद गॅझेटियरचा GR निघाला होता तेव्हासुद्धा मी सांगितलं होतं की हैदराबाद गॅझेटियरमध्ये वैयक्तिक नोंदी नाही आहे आणि तुम्हाला जर जात प्रमाणपत्र पाहिजे तर वैयक्तिक नोंदी दाखवाव्या लागतात की अमुक व्यक्ती हा कुणबी आहे, मराठा कुणबी आहे, कुणबी मराठा आहे, याचे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या शैक्षणिक किंवा महसुली कागदपत्रामध्ये त्याची नोंद आहे आणि हे वंशावळीनुसार जुळते आहे। ह्या सर्व गोष्टी झाल्या तरच प्रमाणपत्र मिळू शकते, अदरवाईज नाही।
गुन्हे मागे घ्या म्हटले आंदोलकांवरचे. गुन्हे मागे मी त्याचं समर्थन करेल. आंदोलकांवरचे गुन्हे मागे नेहमीच घ्यायला पाहिजे आणि ते सरकारने घ्यावे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.